खुशखबर 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 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची आणि खूप महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. बघा, तुमचा ऋषीदादा तुमच्यासाठी खूप सारे प्रयत्न करतच असतो, पण आता इतकी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे तर ती ऐकून तुम्हाला नक्कीच शॉक बसणार आहेत. तर ती गोष्ट कोणती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, आता सर्वात अगोदर तुम्हाला कळवतोय की कोणती गोष्ट आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब जो आपला टॅबलेट असतो तो सर्वांना फ्री भेटणार आहे. काय, परत एकदा ऐकायला या, नाहीतर स्वतःला एक चिमटी घेऊन बघा, तुम्ही जे ऐकतायत ते खरोखर जे आहे तेच ऐकतायत. बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट टॅब भेटणार आहेत सरकारकडनं आणि त्याचबरोबर काय आहेत की 6 GB डाटा डेली पण भेटणार आहेत. कशासाठी, त्याच्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, त्याच्यासाठी काय काय पात्रता लागतात, ह्या व्यवस्थितरित्या मी सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, जे विद्यार्थी योजनेचे नाव आणि स्वरूप, आता योजनेचे नाव काय आहेत, योजनेचं नाव जर आपलं ऐकलं तर महाज्योती या संस्थेद्वारे ही योजना आहेत. महाज्योतीद्वारे ही संस्था आहेत, म्हणजे महाज्योती जे पोर्टल आहेत त्याच्यावर ही काय आहेत आपल्याला अवेलेबल आहेत. बरोबर. त्याचबरोबर जे विद्यार्थी MST CET JEE नीट म्हणजे 12वी नंतर जे 10वीला जे 11वी 12वीमध्ये जे विद्यार्थी MST CET असो, JEE असो, नीट असो या एक्झामची तयारी करतायत तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहेत की त्यांच्यासाठी काय रोज एक टॅबलेट भेटेल आणि रोज 6 GB डाटा त्यांना देणार आहेत. कशासाठी, हे लेक्चर्स करण्यासाठी, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाही मिळणार आहेत की यांचं फ्री प्रशिक्षण कसं भेटणार, काय भेटणार, लेक्चर्स आहेत तर ते कुठे भेटणार. याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला MST CET बद्दल फ्री प्रशिक्षण कसं भेटतं हेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. आता त्याच्यानंतर काय 10वीचे उत्तीर्ण असावा, काय पात्रता काय काय आहेत, तुम्ही 10वी पास असायला हवेत. बरोबर. विद्यार्थ्यांना OBC इतर मागासवर्गीय VJNT आता कोणत्या कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी हे आहेत ते आपण बघणार आहोत. OBC कास्टचे विद्यार्थी, VJNT, SBC आणि त्याचबरोबर इतर प्रवर्गातील वर्ग, म्हणजे काय की जे विद्यार्थी मागासवर्गीय आहेत किंवा विनामुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय अशा प्रकारच्या जातींना काय भेटणार आहेत, ही सवलत आपल्याला भेटणार आहेत. कळालं. त्याच्यानंतर विद्यार्थी 11वी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांनी 11वी सायन्समध्ये, ना की आर्ट्स आणि कॉमर्समध्ये, कशामध्ये पाहिजेत, 11वीला सायन्समध्ये ॲडमिशन पाहिजे. सध्या नवीन बॅचेस जाहिरात आणि PDF मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. आता नवीन बॅचेस सुरू होत आहेत, 10वी झालेली आहेत, तर त्याच्या PDF आणि त्याच्या बुक्स वगैरे मिळवण्यासाठी mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा प्रवेश तिथे नोंदवू शकतात. आता नोटीस बोर्ड किंवा ॲप्लिकेशन विभागात तुम्हाला MST CET 2027 ट्रेनिंग या संदर्भात अधिकृत PDF ऑनलाईन. आता अधिक माहिती याच्याबद्दल कुठे भेटणार आहेत, नोटीस बोर्ड, त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला नोटीस बोर्ड दिसेल, तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा नोटीस बोर्ड या संदर्भात अधिक माहितीसाठी PDF तुम्हाला भेटणार. ती PDF व्यवस्थितरित्या वाचायची आहेत आणि मग तिथून तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत, 10वी गुणपत्रक, मार्कशीट तुम्हाला आवश्यक असणार आहेत 10वीची. शाळा सोडल्यास दाखला, जी TC असते, लिव्हिंग सर्टिफिकेट आपण म्हणतो, LC, ती तुम्हाला गरजेची असणार आहेत. बरोबर. त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, आपण तुम्हाला सांगितलं आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना ही स्कीम नाही, OBC, SBC, VJNT अशा विद्यार्थ्यांना आहेत, म्हणून जातीचं प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर, आता बघा भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की हे नॉन क्रिमिनल आहे, क्रिमिनल नाही, हे काय आहेत, नॉन क्रिमिलियर. बरोबर. म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, तुमचं आधार कार्ड लागेल आणि 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तर याचा बोनाफाईड पुरावा म्हणून तो बोनाफाईड तुम्हाला इथे लागणार आहेत. कळालं. या हे सगळं काही तुम्हाला याच्यात दिलेलं आहेत. पात्रता काय होत्यात, काहीच नाही, याच्यावरून तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटणार आहेत. अजून तुम्हाला अधिक माहितीसाठी काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहेत त्याच्यात तुम्ही जाऊन आमच्याशी संपर्क साधू शकतात. आणि जे विद्यार्थी 10वी पासआउट झालेले आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.